हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. खूप विद्यार्थ्यांना 12वी मध्ये आले पण डेरिव्हेशन कसे सोडवावे याबद्दल एक मोठं मोठं असल्या प्रकारचं प्रश्नचिन्ह आहे आणि या प्रश्नचिन्हाला आज आपल्याला गायब करायचं आहे. पण त्यासाठी आधी सर्वात महत्त्वाचं, या आपल्या चॅनलवर तुम्हाला माहीत असेल की फिजिक्समधले सगळेचे सगळे मराठी वन शॉट व्हिडिओ मी तयार करून ठेवलेले आहेत. नंतर चॅप्टरमध्ये बेसिकपासून शिकवते ते पण बघायचे. रोज आपल्या भाषेत भाऊ आपला भावड्या आहे, भावड्या पटकन लाईक कर, चॅनलला फॉलो कर आणि तुझ्या भावा बहिणीपर्यंत पोहोचण्याचं काम कर. चला, आज आपल्याला बघायचं आहे की फिजिक्समध्ये डेरिव्हेशन सोप्या पद्धतीने सोडवायचे काही ट्रिक्स आहे का सर? हा, फिजिक्समध्ये ट्रिक्स तर असते बाबा. काय सगळाच अभ्यास गोकणपट्टी करून करणार का? भाऊ विसरून जाणार, मग तुझी वाट लागणार. त्याच्यासाठी लक्षात घे, साधं सरळ काही सोप्या पद्धती आहेत. त्याच्यासाठी खूप काय अभ्यास करायची गरज नसते. त्याच्यासाठी डोकं चालवायचं असते, प्रेझेन्स ऑफ माइंड असते, त्याचा यूज करायचा, त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करायचा. निश्चितच तू तुझं डेरिव्हेशन समजून मी लवकरात लवकर एक सांगतो, तुला बिन लक्षात येईल. चल बाबा, काय करणार बरं तू? तुला एक विचारलेलं आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. मग मी काय केलं असेल माहिती आहे का, की कायनेटिक एनर्जी म्हणलं रे भावा की मी खटकन अशा प्रकारचा एक फॉर्म्युला लिहिला बरं, हाफ mv², असा एक फॉर्म्युला लिहून टाकला. लिहिला का? है ना? डेरिव्हेशन 3 मार्काचं बोर्डात येणार आहे. असले डेरिव्हेशन नक्कीच येणार. मी काही ट्रिक सांगतो ते लक्षात घे बावड्या. ठीक आहे. मग v इज इक्वल टू r ओमेगा, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटीचं एक रिलेशन्स आहे ना. हे रिलेशन तुम्हाला कळणं गरजेचं आहे भावड्या. बस ज्याला रिलेशन कळालं तो झाला भाऊ, मग तर खुश होऊन जाशील तू पण. काही डिस्ट्रॅक्शन करायचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं कोणत्याही काही टेन्शन घेण्याची गरज नाही. बरं, मग आता करायचं काय बरं? बघा, आता हे 1/2 m. आता v ची व्हॅल्यू आहे r ओमेगा, पण स्क्वेअर आहे लिहिला. बघा, आता कायनेटिक एनर्जीला ई पण म्हणू शकता तुम्ही. हाफ mr², हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे भाऊ, तुला माहीत पाहिजे. थोडंसं शिकायचं म्हणल्यावर I ω². झालं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग एखादी बॉडी होत असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे. आता याला खूप मोठं लिहिलं. कसं लिहिलं बरं पुस्तकात? असं लिहिलेलं बघ, असं लिहिलं, रिलेशन बिटवीन है ना लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. शब्दात लिहावं लागतं भाऊ, v इज इक्वल टू r ओमेगा. लिहिलं का? आता काय लिहावं लागतं माहिती आहे का? कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल असं लिहावं लागतं. फर्स्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती आहे असं लिहावं लागतं. मग E1 कसं लिहितात बरं? m1 v1². मग तुम्हाला माहिती आहे की हाफ m1 v1ची व्हॅल्यू काय आहे? r1² ओमेगा², कारण की v चा स्क्वेअर म्हणून r² ओमेगा². मग तसंच कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड है ना, सेकंड पार्टिकल लक्षात येतं. तर E2 इज इक्वल टू हाफ बघा m2 r2² ओमेगा². इथे कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल काय लिहायचं आपल्याला? ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. चला, En इज इक्वल टू हाफ mn rn² ओमेगा². मग काय म्हणायचं यालाच? बघा, हेच लिहिलं का नाही बिरा? बघा, 1/2 m1 r1² ओमेगा². ओमेगा का बरं? ओमेगा 1 ओमेगा 2 नाही, कारण की ते कॉन्स्टंट क्वांटिटी आहे. मग मी टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी, पूर्ण बॉडीची काढायची आपल्याला. मग कसं काढणार तुम्ही? E1 पहिला पार्टिकल इथं, दुसरा पार्टिकल इथं, डॅश En. ही शॉर्टकट पद्धत सांगितली बा मी. कशी सांगितली? शॉर्टकट पद्धत. बस यालाच 1 2 3 n लिहायचं, टोटल करायचं. कसं लिहिणार बरं? बघा, 1/2 m1 r1² ओमेगा². दुसरा पार्टिकल 1/2 r2² ओमेगा². असं करत 1/2 mn rn² ओमेगा². आहे की नाही? काय कॉमन काढशील भावा? हाफ कॉमन काढशील. काय राहिलं बरं? m1 r1², m2 r2², डॅश mn rn² आणि ओमेगा² कॉमन. यालाच तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे. झालं तुझं बाबा, झालं तुझे 3 मार्काचे डेरिव्हेशन्स. याला आय म्हणतात, याला आयचा फॉर्म्युला आहे. चालेल की नाही? तर एक ट्रिक्स सांगितली मी तुम्हाला. कोणताही क्वेश्चन्स घ्या, कोणताही घ्या, खूप
क्वेश्चन्स आहेत असे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला लिहा ना कॉमेंटमध्ये, देतो ना बाबा, शॉर्टकट ट्रिक देतो ना. तू काऊन टेन्शन घ्यायला. शौर्य बॅच नावाची एक बॅच आहे आपली PGMN ॲपवर, तिथं जा, तिथं पण तुला भेटतील. बरं चला आता आपण बघू काय करायचं ते. आता सरळ सरळ सोपी पद्धत सांगतो. आणखीन एक मी घेतोय जो की फॉर्म्युला अत्यंत टॉर्कचा फॉर्म्युला. टॉर्क म्हणजे काय, मोमेंटम ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ फोर्स, सॉरी, फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सेलरेशन, आणि ॲक्सेलरेशनचं रिलेशन आहे आर इंटू अल्फा. टाक बरं बघितलं, यम एची व्हॅल्यू आर अल्फा. चला इथं टाकू बरं, बघा इथं यम आर अल्फा. हा एक आर आहे ना बघा, हे एफची व्हॅल्यू आर म्हणजे एम आर स्क्वेअर. कळालं का. खराब, एफचा फॉर्म्युला एम आर अल्फा आहे, मग हा आर इकडे गेला स्क्वेअर झाला. मग टॉर्क याला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया आय आणि अल्फा झालं. आता याला कसं लिहिणार तुम्ही, फर्स्ट पार्टिकल M1R1 स्क्वेअर अल्फा. अल्फा अँग्युलर जे टर्म असतात ते कॉन्स्टंट असतात. पुन्हा सेकंड पार्टिकल M2R2 स्क्वेअर अल्फा. nth पार्टिकल MnRn स्क्वेअर अल्फा. टोटल करा, कॉमन काढा अल्फाला, तेच भेटणार आहे. म्हणजे मला सांगायचं काय, खूप काही अभ्यास करायची गरज नाही, ट्रिक्स माहिती पाहिजे. आणि त्या ट्रिक्स आपल्या शौर्य बॅच नावाची एक बॅच आहे, त्याच्यामध्ये मी खूप जबरदस्त शिकवल्या भावा. ज्यांना CET करायची त्यांच्यासाठी टॉपर ॲडव्हान्स बॅच आहे. फिजिक्समध्ये मी शिकवतो, दिनेश सर ॲपवर शिकवतात, खूप जबरदस्त मॅथमॅटिक्स शिकवत आहे भावा. तुम्ही जाऊन बघा. टॉपर ॲडव्हान्स बॅच आहे MST CETसाठी आहे 2026मध्ये. तुम्हाला पॉडकास्ट फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चॅनलवर भेटेल. एका विद्यार्थ्याला 99.83 मार्क आले, पर्सेंटाईल आले. मार्क म्हणू नका, पर्सेंटाईल म्हणा. त्याचा COPमध्ये कॉलेजमध्ये नंबर लागणार आहे. तुमचं जर स्वप्न असेल तर ही बॅच घ्या. याच्यात खूप धडाकेदार असं खतरनाक आम्ही शिकवतो बा. जे ड्रॉपर मुलं असतील त्यांना ड्रॉप घ्यायचा असेल यांच्यासाठी आम्ही वेगळे 1.5 तासाचे लेक्चर घेतो. त्यांचं लाईव्ह सेशन हे रेकॉर्डेड बघता येईल, टेस्ट आहे, त्यांना DPP देतो. खूप काही करून घ्यायचं आहे. तुम्ही तिची साथ पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांना बोर्ड शिकायचं असेल, डेरिव्हेशन्स येत नाही, त्यांच्यासाठी शौर्य प्लस शक्ती बॅच आहे. या बॅचमध्ये रेकॉर्डेड भेटेल शौर्य, आणि शक्ती बॅच ही लास्टचे 40-45 दिवस आहे. त्याच्यात आम्ही धमाकेदार शिकवणार आहे. तिच्यासाठी तुम्हाला तिथे यावं लागेल आणि अभ्यास करावा लागेल आमच्यासोबत भावा. नक्षित तुमचं स्वप्न, तुम्ही खेड्यातले असू द्या, शहरातले असू द्या, तालुक्या लेवलच्या गावाचा असू द्या, तुम्हाला कळेल याच भाषेत आम्ही शिकवत असतो. भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय, जय हिंद, जय भारत.